नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण विदिन हा प्रिपोजिशन समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशनमध्ये विदिन हा सुद्धा खूप महत्त्वाचा असा प्रकार आहे. आता या ठिकाणी मित्रांनो, विदिनचा अर्थ मध्ये किंवा आत असा होतो. आता या ठिकाणी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघितलं असेल की इनचा अर्थसुद्धा मध्ये किंवा आतमध्ये असं सुद्धा होतो. पण विद्यार्थी मित्रांनो, इन आणि विदिनमध्ये थोडासा फरक आहे. तो म्हणजे की विदिनला मर्यादा आहेत. आपण ते समजून घेऊया. या ठिकाणी विदिनचा अर्थ होतो च्यामध्ये किंवा च्या आत, म्हणजे वेळेच्या आतमध्ये. आणि इनमध्ये की वेळेचं बंधन नाही. इट विल बी थोडंसं मागे पुढे चालतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरणांमध्ये मी सांगेनच. बघा, विदिनचा अर्थ होतो च्यामध्ये किंवा च्या आत, ज्याला मर्यादा असतात. विशिष्ट वेळ किंवा कालावधी संपण्याच्या अगोदर जर त्या प्रकारची घटना किंवा प्रसंग असेल, सेंटेन्स असेल, तर आपल्याला विदिन वापरावा लागतो. किंवा वेळेच्या अगोदर एखादी गोष्ट पूर्ण करायची असेल, तर या उद्देशाने विदिन हा वापरलेला असतो. तर आता तुम्हाला डेफिनेशन मी सांगितली किंवा त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण वाक्यांच्या मदतीने आपण समजून घेऊया. दे शूड अराईव्ह विदिन 3 days. आता या ठिकाणी दे शूड अराईव्ह म्हणजे आगमन होणे, येणे. दे शूड अराईव्ह विदिन 3 days म्हणजे ते 3 दिवसाच्या अगोदरच आले पाहिजे किंवा 3 दिवसाच्या पूर्वीच या ठिकाणी आले पाहिजेत. आता हेच सेंटेन्स जर तुम्ही इनने वापरलं, दे शूड अराईव्ह इन 3 days. जर इन 3 days आपण म्हणतो, त्याचा अर्थ ते एक तर त्या 3 दिवसात येतील किंवा 3 दिवसानंतर ते येऊ शकतात. पण विदिन 3 days म्हणजे तिसरा दिवस संपण्याच्या अगोदर त्यांना पोहोचायचं आहे. सो यू स्टुडंट्स अंडरस्टूड हिअर विदिन मीन्स अ टाईम पिरियड, लिमिटेशन ऑफ टाईम पिरियड, की वेळेची मर्यादा आहे इथे. जर विदिन वापरलं तुम्हाला त्या वेळेच्या अगोदरच त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्या गोष्टीचं कंप्लीशन किंवा ते पूर्ण करायचं आहे. नंबर नेक्स्ट, फादर रिटर्न विदिन अ वीक. आता समजा असं इमॅजिन करा की आपले वडील कुठेतरी बाहेर गेलेले आहेत आणि ते येणार असेल 10-12 दिवसांनी, बट दे रिटर्न ऑर आवर फादर रिटर्न विदिन अ वीक. एका आठवड्याच्या आतमध्येच ते आले. म्हणजे एक आठवड्याचा जो पर्टिक्युलर टाईम आहे, जे 7 दिवस असतात, तर त्याच्या अगोदरच ते घरी आलेले आहेत, असं सांगण्याचा प्रयत्न आहे. एव्हरीथिंग विल बी फिनिश्ड विदिन अ वीक. सगळं काही संपवण्यात येईल विदिन अ वीक, म्हणजे सगळं काही संपेल विदिन अ वीक. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखाद्याला काहीतरी समजा आपण कोणाचं काम करायला घेतलेलं आहे किंवा काही वर्क आपल्याकडे असेल, कोणाचं रिस्पॉन्सिबिलिटी असेल, आणि ती व्यक्ती आपल्याला विचारते की हाऊ मेनी डेज यू विल टेक नाऊ, किती दिवस तुम्ही घेतील अजून. तर आपण म्हणताना काय म्हणणार, दॅट एव्हरीथिंग विल बी फिनिश्ड विदिन अ वीक. म्हणजे येणाऱ्या आठवड्याच्या अगोदर, आठवडा पूर्ण व्हायच्या अगोदरच आम्ही ते काय करू, पूर्ण करू. आता जर इथे असं म्हटलं की एव्हरीथिंग विल बी फिनिश्ड इन अ वीक, याचा अर्थ असा की आठवड्यातले 7 दिवसात व्हायला पाहिजे. नाही झालं तर थोडे दिवस अजून लागू शकतात. म्हणजे इनमध्ये लिमिटेशन नाही आहे. थोडंसं प्लस मायनस किंवा मागे पुढे टाईम चालतो. पण विदिनमध्ये दिलेल्या त्या पर्टिक्युलर टायमिंगमध्ये आपलं ते पूर्ण असायला पाहिजे. नेक्स्ट वन बघा, पुढे यू विल गेट पेमेंट विदिन धिस इयर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कोणाची तरी उधारी घ्यायची असेल किंवा काय घ्यायची असेल किंवा अजून कसलं पगार वगैरे बाकी असेल, तर समजा कंपनी बंद पडली किंवा काही झालेलं आहे, तर मग अशा वेळेस समजा आपला मालक असेल किंवा मॅनेजर असेल, तर तो सांगू शकतो की वी आर इन अ प्रॉब्लेम्स, की आम्ही प्रॉब्लेम्समध्ये आहेत, पण तरी तुम्हाला एका वर्षाच्या आतमध्ये आम्ही काय करू, तुमचं पेमेंट करून टाकू किंवा आम्ही तुमचा पगार तुम्हाला देऊन टाकू. एका वर्षाच्या आतमध्ये म्हणजे ज्या दिवशी सांगितलं त्यानंतर तो दिवस पकडून 365 दिवसांमध्ये त्यांना पूर्ण करायचं आहे ते, किंवा ते एका वर्षाच्या आतमध्ये त्यांना ते द्यायचं आहे. समजा ते जास्त दिवस लावतात, तर आपण असं म्हणू शकतो, यू विल गेट पेमेंट इन धिस इयर. आता इन धिस इयर म्हणजे एकतर ह्या वर्षामध्ये मी प्रयत्न करेन किंवा सेकंड इयर किंवा नेक्स्ट इयर जरी आलं, तरी मग त्या टायमामध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात येईल. म्हणजे इनमध्ये या ठिकाणी मर्यादा या बाबतीत नाही आहे, टाईम पिरियडच्या बाबतीत. पण विदिनमध्ये टाईम आहे किंवा तिथे लिमिटेशन आहे. नंबर नेक्स्ट एक्झाम्पल, आय विल बी बॅक विदिन एन आवर. मी एका तासाच्या आतमध्ये येईल. म्हणजे 60 मिनिटं पूर्ण व्हायच्या अगोदर मी इथे परत आय विल बी प्रेझेंट हिअर, मी ते अवेलेबल असेल. पण हेच जर सेंटेन्स एखादा असं म्हटला की आय विल बी कम बॅक इन ॲन अवर, याचा अर्थ तो 1 तासाने येऊ शकतो, तो पाऊण तासाने म्हणजे 45 मिनिटात येऊ शकतो, किंवा तो सव्वा तासाने किंवा 1.5 hour म्हणजे 1.5 तासाने सुद्धा येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इन आणि विदिनमधला फरक बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट वन, देअर आर 10 बँक्स विदिन 1 किलोमीटर. आता समजा आपण पालघरमध्ये राहतो किंवा आपण मुंबईमध्ये राहतो किंवा कुठेही राहतो, आपण समजा कोल्हापूरमध्ये राहतो वगैरे वगैरे,
तर आपल्या लक्षात येईल का आपण ज्या एरियात राहतो 1 किलोमीटरच्या त्या डिस्टन्समध्ये त्या ठिकाणी काय आहेत 10 बँक्स आहेत. पण याचा अर्थ काय त्या 10 किलोमीटरच्या आतमध्येच आहेत त्या. जर तुम्ही इन म्हटलं त्याचा अर्थ 1, 2, 3 किलोमीटर कितीही किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या बँक्स असू शकतात. पण समजा विदिन 1 किलोमीटर सांगितलं याचा अर्थ जर तुम्ही 1 किलोमीटर टोटल त्या ठिकाणी डिस्टन्स मोजला तर त्या 1 किलोमीटरच्या आतमध्येच त्या 10 बँका काय येतील त्या ठिकाणी त्या गृहीत म्हणजे त्या ठिकाणी असायला हव्यात असा तो अर्थ आहे. आता कधी-कधी असं होतं की आपले शिक्षक आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही अशा पद्धतीने तुमचं होमवर्क 2 दिवसाच्या आतमध्ये मला पाहिजे. आता जेव्हा टीचर आपल्याला सांगतात की बाबा यू मस्ट कंप्लीट युअर होमवर्क विदिन 2 डेज याचा अर्थ आपल्याला तो 2 दिवसात सबमिट करायचा आहे किंवा तो कंप्लीट करून शिक्षकांना दाखवायचा आहे. पण जर आपले शिक्षक आपल्याला म्हणतात की यू मस्ट कंप्लीट युअर होमवर्क इन 2 डेज याचा अर्थ असा की तुम्ही 2 दिवसांनी पूर्ण केला तरी चालेल. तिसरा चौथा दिवस हेच म्हणजे त्या ठिकाणी कंपल्शन नाही आहे कंपल्शन पण त्या ठिकाणी तुमचे दिवस वाढू शकतात. म्हणजे इन आणि विदिनचा हा थोडासा फरक आहे. हा तुम्ही तो लक्षात ठेवला पाहिजे. सो बाय दॅट वे यू कॅन इझिली राईट इंग्लिश विथ द हेल्प ऑफ प्रिपोजिशन. प्रिपोजिशनच्या मदतीने तुम्ही इंग्लिश लिहिण्याचा काय करू शकता चांगला प्रयत्न करू शकतात. खूप खूप धन्यवाद.